मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काल तुम्ही वक्तव्य केलं आणि वारकऱ्यांसंदर्भातलं हे वक्तव्य होतं, अर्बन नक्षलवाद कशा पद्धतीनं फोफावतोय काय म्हणाल? आणि यालाच धरून बरीचशी आंदोलनं आता होत आहेत. जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत, रोहित पवार यांनी टीका केली आहे, त्यासोबतच अमोल मिटकरींनी पण टीका केली आहे. उत्तर कसं देणं? मुळात म्हणजे हा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सभागृहात विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडला. सध्या पंढरपूरची वारी जगविख्यात आणि जिकडे लाखो करोडो भाविक विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी येतात, ही एक परंपरा आहे. सनातन धर्मातली परंपरा आहे. संत महंत यांचे सगळ्यांचे ग्रंथ दिंडीमध्ये नाचत गाजत वारकरी येत असतात. हा एक प्रचंड असा मोठा धार्मिक संगम आहे, भक्तिशक्तीचा संगम आहे. आणि यामध्ये स्वतःचा काहीतरी अजेंडा वेगळा चालवायचा आणि वारीमध्ये जे आपले भोळे भाबडे वारकरी आहेत त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा, हा विषय होता. आणि याच्यावर याचे काही वर्तमानपत्रांमध्ये देखील आहेत. अनेक वारकरी संघटनांनी देखील याविषयी तक्रार केलेली आहे. हे माझ्या मनातलं मी सांगत नाही. अनेक वर्तमानपत्रांमध्ये गेल्या 15 दिवसापासून हा विषय येतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना देखील वारकऱ्यांनी तक्रार केलेली आहे अशा प्रकारची, आणि त्यांनी देखील हे सगळं गांभीर्याने घेतलेलं आहे. परंतु यावर लवकरात लवकर आळा घातला पाहिजे. कारण तुम्ही ही वारी आहे, त्या वारीमध्ये तुम्ही घुसून काहीतरी पथनाट्य करता, काहीतरी वेडंवाकडं बोलायचं, काहीतरी सांकेतिक भाषेत पोवाड्यांच्या माध्यमातून वगैरे काहीतरी करायचं, तर हे चुकीचं आहे. पण आदित्य ठाकरे यांनी पण टीका केली आहे. संविधानावर बोलणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मग संपूर्ण देशाला तुरुंगात टाकणार का, राज्याला तुरुंगात टाकणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या सरकारने त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना कोणाकोणाला तुरुंगात टाकलं? तो एक नेव्ही ऑफिसर होता, त्याला तुरुंगात टाकलं. पालघरचे मध्ये साधू हत्याकांड झालं, ते तुम्ही थांबवू शकलात का? अजून कोणाकोणाला तुम्ही हनुमान चालिसा ज्यांनी वाचला त्यांना पण तुम्ही तुरुंगात टाकणार? ते यांनी तर बोलूच नाही याविषयी. संत गाडगे महाराज हे सुद्धा पंढरपूरला जायचे, पण मंदिरात जात नव्हते. त्यांनी माणसातच देव शोधला असं पण बोललं जातं. आणि त्यामुळे मंदिरातल्या देवाला पूजू नका, जनतेची सेवा करा, लोकांची सेवा करा, तीच खरी ईश्वर सेवा असं म्हणायचं. मग आता संत परंपरेला सुद्धा गालबोट लावण्याचं कुठेतरी काम होत आहे, अशी टीका होऊ लागली आहे. हे बघा, हे स्वतःच्या सोयीने त्याचा अर्थ काढण्यासारखं झाला. संत गाडगे बाबा महाराज अनेक हिंदू धर्मामध्ये रोज कोणी देवळात जावं असंही नाही आहे. तुम्ही घरी बसून देखील देवाची आराधना करू शकता. तुम्ही जर का राष्ट्रभक्त आहात, तुमचा धर्म तुम्ही कशाही पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पाळू शकता. त्यामुळे या सगळ्या उपटसुंबांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. मिटकरी म्हणतात धारकरी आणि भिडे गुरुजी जेव्हा घुसले होते वारकऱ्यांमध्ये. नाव घेतलं तुम्ही? भिडे गुरुजी, अमोल मिटकरी, धारकरी आणि अमोल मिटकरी, त्यांचं जाऊ दे, सोडून द्या. ते आक्रमक झालेत आता आणि म्हणतात की गालबोट लावण्याचं. त्यांचे अनेक विषय आम्ही इथे काढू शकतो, सोडून द्या त्यांचा विषय. आव्हाड पण आक्रमक झालेत. संविधानाचं पुस्तक त्यांनी दाखवलं. कोणाला धाकधपटशा करून काय काय आरोप आहेत, हाणामाऱ्या करणं, हे सगळं संविधान घेऊन करतात का ते? त्यामुळे हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवू नये. कालच्या विषयापुरतं त्यांनी बोलावं. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगते, जनसुरक्षा विधेयक हे कसं त्यांना थांबवता आलं नाही, ते आता सभागृहात येणार आहे आणि हे थांबवण्यासाठी हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. नक्कीच. पण ताई, आता सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा कशा पद्धतीनं तुम्ही कराल? नाही बघा, माझ्या पुरता विषय होता की मी सरकार दरबारी हा विषय मांडलेला आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे मांडून झाला आहे. उपमुख्यमंत्री काल स्वतः सभागृहात होते, त्यांनी उत्तर दिलं. आज उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं वारकऱ्यांवर किती प्रेम आहे आणि त्यांनी वारकऱ्यांसाठी काय काय केलेलं आहे हे सर्व श्रुत आहे. आज स्वतः ते पंढरपूरला आहेत, त्यामुळे निश्चितच ते योग्य ती भूमिका घेतली. काल तसं त्यांनी आश्वासन सभागृहात मला दिलेलं आहे. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.